मित्रांनो, आपण सर्पगंध या कादंबरीचं वाचन करत आहोत. हे वाचन अशा स्वरूपाचं आहे की आपण कुठलाही भाग ऐकलात तरी आपल्याला फलश्रुतीचा अनुभव नक्की मिळेल. फक्त एकच करा की जो भाग आपण ऐकताय तो शेवटपर्यंत ऐका. तुम्हाला काय अनुभव येतो हे ऐकण्याची मलाही उत्सुकता आहे. आपले कॉमेंट्स, लाईक्स, शेअर्स यांची मला नेहमीप्रमाणे प्रतीक्षा आहे. आपण कथेकडे वळूयात. सर्पगंध. खायचं नाही का रे काही? मी खूप चांगला स्वयंपाक करते. श्रीवर्धनला येशील तेव्हा कळेलच तुला. खाण्याआधी एक एक ड्रिंक घेऊया अजून. माझा मूड लागलाय. मी ड्रिंक रिपीट करण्याची ऑर्डर देऊन उर्मिलाला म्हणालो, तू पहिल्या दिवशी ऑफिसला आलीस तेव्हाही असंच म्हणाली होतीस. मी श्रीवर्धनला कशासाठी यायचं? पद्मनाभच्या 8 सवंगड्यांपैकी एक सवंगडी श्रीवर्धनलाच आहे. तिनं गौप्यस्फोट केला. काय म्हणतेस काय? मी आश्चर्यानं विचारलं. हो, त्या नाथपंथीय साधूनं मला 2 आंबे जेव्हा दिले होते त्यातला एक मी खाल्ला, एक मोलकर्णीकडे गेला. तिलाही पद्मनाभ झाला तेव्हाच मुलगा झाला. ही मोलकरीण 4-5 पिढ्यांपूर्वी तिचे पूर्वज हिमाचल प्रदेशातून श्रीवर्धनमध्ये येऊन स्थायिक झाले होते, म्हणून तीही हिमाचल प्रदेशच्याच वंशाची आहे. तिचा हा मुलगा मातीसारखा तांबूस आणि पिवळसर आहे. त्याचे डोळे सतत लालसर असतात. त्याच्या शरीराची बांधणी घट्ट आणि जड आहे, पण हा कुणाशीही बोलत नाही. त्याचं पाळण्यातलं नाव कालियम असं आहे, पण गावात सगळे याला कुमार म्हणतात. प्रत्येक गुरुवारी तो पद्मनाभला भेटायला येतो. त्याच्या पलंगाजवळ येऊन नुसता बसतो, एक शब्दही तो बोलत नाही. पद्मनाभही त्याच्याकडे नुसता टक लावून पाहत असतो. कुमारच्या आईनं त्याचं नाव शाळेत घातलंय, पण हा किती दिवस शाळेत गेला असेल कोणास ठाऊक. घराच्या पडवीत किंवा समुद्रकिनारी ओल्या वाळूत कुमार तासनतास पडून असतो. 8 वर्षांचा झाला तरी तो अंगावर कपडे घालत नाही, नागडाच फिरतो सगळीकडे. असं म्हणतात की शाळेतली मुलं कुमारला खूप घाबरतात. का घाबरतात हे मला माहीत नाही. पद्मनाभच्या या सवंगड्याला भेटण्यासाठी तरी तुला श्रीवर्धनला यावं लागेलच. पद्मनाभ काय किंवा कुमार काय, हे कुठल्या तरी परग्रहावर आल्यासारखे आमच्यात अलिप्तपणे वावरतात. कधी कधी आतल्या आत घुसमटल्यासारखे दिसतात. त्यांचं हे कोंडलेपण मला असह्य होतं. यातून काहीतरी मार्ग निघायला हवा. पद्मनाभ माझ्याजवळ फार काळ राहणार नाहीये याची जाणीव मला त्या नाथपंथीय साधूनं दिलीच आहे. तो माझ्याजवळ राहिला न राहिला तरी त्याची आणि कुमारची सुटका व्हावी असं मला वाटतं. सुटका म्हणजे काय ते मला माहीत नाही, पण आता ते जसे वागतात, राहतात, ज्या परिस्थितीत आहेत ती परिस्थिती का कुणास ठाऊक, पण त्यांच्या योग्यतेची नाही असं मला राहून राहून वाटतं. ते दोघं कोण आहेत किंवा त्यांचे उरलेले 7 सवंगडी कुठे आहेत याचा शोध प्रथम लागायला हवा. माझ्या एकटीनं हे काम होणार नाही. गुडाची ओढ असलेल्या तुझ्यासारख्याच्या मदतीची मला गरज आहे, म्हणून तू श्रीवर्धनला यायला हवंयस. मी येईन. आता तुझ्यासाठी तर निश्चितच येईन. थँक्यू सिद्धनाथ. आमचं ड्रिंक आलं होतं. जेवायची ऑर्डर देऊन ठेवू? मी विचारलं. काहीतरी लाईटच सांग, काहीही सांग. मी वेटरला 2 टोमॅटो सूप विथ क्रीम आणि 2 व्हेज बर्गर आणायला सांगितलं. वेटर ऑर्डर घेऊन निघून गेला. उर्मिला म्हणत होती त्याप्रमाणे तिच्याबरोबर श्रीवर्धनला जायचं. या सगळ्या प्रकरणाचा शोध घ्यायचा तर या सगळ्या गोष्टींना किती वेळ लागेल याचा काही अंदाज मला करता येत नव्हता. अशा परिस्थितीत मला माझी साप्ताहिकातली नोकरी कशी करता येणार होते? त्यांना तर दर आठवड्याला माझ्याकडून स्पेशल रिपोर्ट लागायचाच. मी या प्रकरणात अडकल्यावर स्पेशल रिपोर्टचं काय झालं असतं? अचानक मला पद्मनाभचे शब्द आठवले. मला नोकरी सोडायला लागेल असं तर तो म्हणत होताच, पण त्याहीपेक्षा उर्मिला आणि मी इथे आल्यावर त्याच्याशी त्याचे 8 सवंगडी खेळायला येतील असं तो म्हणाला होता. म्हणजे पद्मनाभला त्या 8 सवंगड्यांचा पत्ता ठाऊक होता का? मग तोच का नाही त्यांचे पत्ते आम्हाला सांगत? मी तसं उर्मिलाला विचारलं. त्यावर ती म्हणाली, पद्मनाभ म्हणतो वेळ आली की बाकीच्या सगळ्यांना एकत्र गोळा करायचंय तेव्हा त्यांचे पत्ते सांगेनच. आता ही वेळ कधी येणार आहे कोणास ठाऊक. अचानक मला वाटू लागलं की मी या प्रकरणात सहभागी व्हायचीच पद्मनाभ वाट बघतोय.
ज्या क्षणी मी सहभागी होईन तो क्षण म्हणजेच ती वेळ नसेल कशावरून. मी उर्मिलाला म्हणालो, आपण श्रीवर्धनला जाऊया, पण त्याआधी मी रजेचा अर्ज टाकतो. माझी 2 महिने रजा शिल्लक आहे. इतक्या सहजासहजी ऑफिस मला रजा देणार नाही, पण आत्याला हार्ट डिसीज असल्याचं सर्टिफिकेट मी माझ्या डॉक्टर मित्राकडून घेऊन येतो. मग ऑफिसला माझी रजा मंजूर करावीच लागेल. पण त्यापूर्वी आपल्याला आनंद स्वामींकडे जायला हवं. कधी जाऊया? उद्या दुपारी मी 3 वाजता तुझ्याकडे येतो. आपण पद्मनाभलाही बरोबर घेऊन स्वामीजींकडे जाऊया. चालेल, पण तू श्रीवर्धनला आल्यावर तुझ्या आत्याला कोण बघणार? आत्या एकटी राहील, तिला सवय आहे. 30व्या वर्षी विधवा झाल्यापासून 40-45 वर्ष ती एकटीच राहते. मी तर माझ्या व्यवसायामुळे दिवसभर बाहेरच असतो, रात्री झोपायला जातो तेवढाच. पण पद्मनाभनं 2.5 महिन्यात तुझ्या आत्याचा मृत्यू होईल असं सांगितलंय, ते तुझ्या लक्षात आहे ना? आत्या आता कधीही वारली तरी तिचं सोनच होईल. शिवाय हे घडायला अजून 2.5 महिन्यात, तेव्हाचं तेव्हा बघू. वेटरनं सूप आणि व्हेज बर्गर आणून ठेवलं. व्हेज बर्गर बरोबर कोवळं व्हीट ग्रासही होता. आम्ही आपापले ग्लास संपवून खायला सुरुवात केली. आमचं खाऊन होईपर्यंत रात्रीचे 8:30 वाजले होते. वेटरनं येऊन आईस्क्रीम वगैरे काही घेणार का असं विचारलं. काय घेऊया उर्मिला? चांगलं आईस्क्रीम सांग, माझ्यापेक्षा तुला जास्त चांगलं माहिती आहे. मी 2 ब्लॅक मॅजिक आईस्क्रीम आणायला सांगितलं. आईस्क्रीम खाऊन आम्ही समरकंदच्या बाहेर आलो तेव्हा 12 वाजायला 5 मिनिटं कमी होते. उर्मिला 3 जिमलेट्स प्यायली होती. मला सारखी काळजी वाटत होती की तिला जिमलेट सडलंय की काय. पण समरकंदमधून बाहेर येईपर्यंत तरी तिला जिमलेट सडली असं वाटत नव्हतं. फक्त तिनं आईस्क्रीम खायला सुरुवात केल्यापासून ती एकदम गप्प झाली होती. आणि समरकंदच्या बाहेर उताराचा रस्ता चालताना तिनं माझा हात पकडला होता. 1428 रुपये बिल झालं होतं, वर 15 रुपये टीप. माझ्या हिशेबी माझा निम्मा पगारच संपला होता. अर्थात बिल उर्मिलानंच दिलं. माझी एवढी ऐपतच नव्हती. वेटरसमोर उर्मिला पैसे काढून देणार म्हणून मला उगीच शरमल्यासारखं झालं होतं. पण जिमलेट प्यायल्यावरही उर्मिलाचं भान गेलं नव्हतं. वेटर बिल आणण्यासाठी निघून गेला तेव्हाच उर्मिलानं आपली पर्स माझ्याकडे दिली आणि पर्समधून पैसे काढून वेटरला द्यायला सांगितलं. वेटर जेव्हा बिल घेऊन आला तेव्हा मीच पैसे देतोय असं दृश्य दिसलं. बाहेर येऊन टॅक्सी थांबवताना मी उर्मिलाची पर्स तिच्याकडे परत देऊ लागलो. तिनं पर्सकडे डोळे ताणून पाहिलं आणि माझ्याकडे वर बघून डोळ्यांनाच काय असं विचारलं. मी म्हटलं, तुझी पर्स? यावर माझ्याकडे पाहत ती मिश्किलपणे हसली आणि म्हणाली, मीच तुझ्या ताब्यात आहे. पर्स तुझ्याकडे राहिली तर काय झालं? आणि मला जरा घट्ट धर, मला गरगरल्यासारखं होतंय. मी तिच्या खांद्याला धरून तिला जवळ ओढली. मिनिटभरातच एक टॅक्सी आमच्या पुढ्यात येऊन थांबली. रिगल सिनेमा? मी टॅक्सीवाल्याला विचारलं. टॅक्सीवाला थोडा नाराज झालेला दिसला. ओबेरॉयच्या बाहेर रात्री 12 वाजता उभं राहणारं जोडपं हे साधारणतः वांद्रे, खार, सांताक्रूजपर्यंत टॅक्सी करतं. पण रिगल सिनेमा म्हणजे एकदम जवळचं भाडं. तरी टॅक्सीवाल्यानं पुन्हा विचारलं, रिगल सिनेमा का? मॅजेस्टिक, आमदार निवास. ठीक आहे, चलो. बहुधा रिगलचा शेवटचा शो सुटण्याची वेळ झाली असल्याचं त्याच्या लक्षात आलं असावं. निदान शोहून परतणारा पॅसेंजर मिळण्याची त्याला आशा वाटली असेल. उर्मिलाला आता जरा जास्तच गरगरत असावं, कारण तिनं आपल्या सर्व शरीराचा भार माझ्यावर टाकला होता. मी तिला कसं बसं टॅक्सीत बसवलं. मीही तिच्या शेजारी बसलो. मला जवळ घे ना, असं म्हणत उर्मिला मला बिलगली. माझ्या अंगावर रोमांच उठत होते, पण त्याच वेळी माझं हृदय धडधडू लागलं. मॅजेस्टिकला जाईपर्यंत जर हिची शुद्ध गेली तर मला अक्षरशः तिला उचलून न्यावं लागणार होतं. आणि मॅजेस्टिकला रात्री 12 नंतर जाग येते. रंगढंग करणारे आमदार आणि त्यांचे चमचे भूतावळीसारखे यावेळी जात येत असतात. उर्मिलाला घेऊन जाताना मीही त्यांच्यातलाच एक वाटायला नको होतो. शिवाय मंत्रालय प्रेसरूममधली पत्रकार मंडळीही आमदारांच्या खर्चानं दारू प्यायला मिळेल या आशेनं तिथेच घोटाळत असतात. उर्मिला बरोबर त्यातल्या एखाद्यानं मला पाहिलं असतं तर मला बदनाम करण्याची संधी त्यानं सोडली नसती. महाराष्ट्रभर झालेल्या माझ्या नावामुळे मला मित्रांपेक्षा मत्सर करणारे शत्रू जास्त झाले होते. अर्थात मला जाब विचारणारं कोणी नव्हतं, तरीही वाचकांच्या मनातली माझी प्रतिमा मला डागाळायची नव्हती.
उर्मिलाच्या अब्रूचाही प्रश्न होताच. ज्या आमदाराच्या ओळखीनं उर्मिलाला मॅजेस्टिकमध्ये उतरायला रूम मिळाली होती, त्या आमदाराच्या कुणा माणसानं आम्हाला जर पाहिलं असतं तर उर्मिलाच्या नवऱ्यापर्यंत ही गोष्ट गेली असती आणि त्याचा उर्मिलाला अधिक त्रास झाला असता. टॅक्सी किर्लोस्कर शोरूम समोर येईपर्यंत उर्मिला माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. मी तिच्या गालावर हळूवार हात फिरवत म्हणालो, उर्मिला उठ, मॅजेस्टिक आलं. एखाद्या निरागस बालकासारख्या तिच्या पापण्या मिटल्या होत्या. मी खाली वाकून तिच्या कानाजवळ तोंड नेत तिला पुन्हा हाक मारली. माझ्या ओठांचा ओझरता स्पर्श तिच्या कानाला झाला. त्याबरोबर ती एकदम उठून बसली. त्याच वेळी टॅक्सी मॅजेस्टिकच्या विरुद्ध फुटपाथला उभी राहत होती. माझ्या ओठांच्या स्पर्शामुळे असेल किंवा परिस्थितीचं भान आल्यामुळे असेल, पण उर्मिलाच्या डोळ्यातली नशा थोडी उतरलेली दिसली. मला बरं वाटलं. टॅक्सीचं भाडं देऊन मी टॅक्सी बाहेर आलो. माझ्या पाठोपाठ उर्मिलाही बाहेर पडू लागली. तेव्हा तिला आधार देण्यासाठी मी माझा हात पुढे केला, पण उर्मिलानं माझ्याकडे पाहून म्हटलं, नको, मी चालेन व्यवस्थित. अगं पण मी खरंच नॉर्मल आहे आता. आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे, मॅजेस्टिकच्या पायऱ्या चढायच्या आहेत. तू फक्त माझ्याबरोबर चल प्लीज, माझा हात धरू नकोस. माझ्या पतीला ओळखणारे अनेक लोक आहेत इथे. अगं पण गाड्या भरधाव येत आहेत, तू रस्ता क्रॉस कसा काय करणार? उर्मिलानं माझ्या नजरेला नजर दिली. तिच्या ओठांवर स्मित होतं, हुबेहूब पद्मनाभसारखं. ती म्हणाली, आलं तुझ्या लक्षात काही? माझी नजर बांधल्यासारखी झाली होती. क्षणभर माझ्या काही लक्षातच आलं नाही, पण तिच्या ओठावरचं पद्मनाभचं स्मित मला पुन्हा दिसलं आणि अंधारात वीज चमकावी तसं माझ्या लक्षात आलं. पद्मनाभ तिच्या मदतीला आला होता. सिद्धनाथ, ही रूमची चावी घे आणि तू पुढे निघ. आता आपण बरोबर चाललो नाही तरी चालेल, उर्मिला आत्मविश्वासानं म्हणाली. मी तिच्याकडून चावी घेतली आणि 3ऱ्या मजल्यावरच्या उर्मिलाच्या रूम समोर आलो. उर्मिला माझ्या मागून नीट येत असेल का अशा विचारात असतानाच मी चावीनं लॅच उघडू लागलो आणि अचानक माझ्या लक्षात आलं की रूमच्या आतून अत्यंत प्रखर असा निळसर प्रकाश दाराच्या 4ही बाजूंच्या फटीतून बाहेर येत होता. मी माझ्या पायांकडे पाहिलं. खालच्या फटीतून येणारा निळसर प्रकाश माझ्या पायांवरही पडत होता. पावलांच्या जेवढ्या भागावर हा प्रकाश होता त्यात विलक्षण थंडावा निर्माण होऊन क्षणाक्षणाला पावलांची बधिरता वाढत होती. मी दचकून मागे सरलो. इतका प्रखर प्रकाश विजेचा असणं शक्यच नाही, आणि असला तरी इतका प्रखर प्रकाश देणारा विजेचा बल्ब व फ्लोरोसंट ट्यूब अस्तित्वात असणं शक्य नव्हतं. सर्च लाईटपेक्षाही दाराच्या फटीतून येणारी प्रकाशाची प्रखरता कितीतरी पटीने अधिक होती. शिवाय त्या प्रकाशात असणारा बधिरता आणणारा थंडावा. दार उघडायला माझी हिंमत होत नव्हती, पण आत डोकावण्याची उत्सुकताही थांबत नव्हती. लिफ्ट 3ऱ्या मजल्यावर येऊन थांबल्याचा आवाज आला. उर्मिला आली असणार. मी की होलमधून पाहण्यासाठी खाली वाकलो. निळसर प्रकाशाची तिरीप माझ्या बुब्बुळावर येऊन आदळली. मेंदूत विलक्षण थंडावा पसरू लागला. समोर निळ्या प्रकाशाचं गर्द आकाश आणि त्या आकाशात तरंगणारा पारदर्शक सोनेरी सर्प. त्याच्या फणीवर तसाच तो निळा प्रकाश फेकणारा मुठी एवढा झळझळीत मणी. माझ्या मागे कोणाची तरी पावलं वाजल्याचा आवाज आला. मेंदूतल्या थंडाव्याचं आता बधिरतेत रूपांतर होऊ लागलं होतं. एका विशिष्ट बिंदूवर येऊन ही बधिरता थांबली. कानांना ऐकू येणारे आवाज थांबले. समोर फक्त निळ्या रंगाचा निराकार, निशब्द आणि अथांग सागरच दिसत होता. सर्पगंध प्रकरण 2. पाठीमागून येणाऱ्या प्रकाशामुळे आनंद स्वामींचा काळा बलदंड देह एखाद्या पाषाणासारखा निश्चल दिसत होता. त्यांचा खांदा, कान आणि तुळतुळीत गोटा केलेलं मस्तक, कानांच्या वर मेंदूवरच्या धपापणाऱ्या शिरा आणि मस्तकाच्या कवटीचे स्पष्ट दिसणारे 3 भाग वज्रासारखे कठीण आणि तुकतुकीत दिसत होते. फक्त मी एकटाच बोलत होतो. स्वामीजी आपली नजर छताकडे लावून माझं बोलणं एकाग्रतेनं ऐकत होते. मधून त्यांच्या जवळच ठेवलेल्या पद्मनाभकडे पाहून ते स्मित करत होते. त्याचवेळी पद्मनाभही त्यांच्याकडे पाहून स्मित करायचा. आम्ही नेपाळमधल्या पोखरा येथील महिकावती तीर्थस्थानी
मुक्तिनाथ महादेवाच्या मंदिरात बसलो होतो. जवळच वराही मातेचं मंदिरही होतं. आम्ही मुक्तिनाथ मंदिराच्या गर्भगृह शेजारी असलेल्या गुहेवजा छोट्या दगडी कक्षात होतो. या कक्षाला दारं खिडक्या नव्हत्या. एका बाजूला गर्भगृहाची भिंत आणि 3 बाजूंनी दगडी कठडा होता. कठड्यावर छताला आधार देणारे काळ्या कोरीव दगडांचे खांब होते. कक्षात गर्भगृह शेजारून येण्यासाठी दरवाजा होता. मुक्तिनाथ महादेव मंदिर खूप उंचावर आहे. मंदिराच्या चारही दिशांना हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं आहेत. आम्ही बसलो होतो त्या कक्षातून वर स्वच्छ निळं आकाश आणि खाली महिकावती तीर्थात कोसळणारा स्वच्छ फेनील धबधबा दिसत होता. सतत शंखध्वनी केल्यासारखा येणारा धबधब्याचा आवाजही आम्हाला ऐकू येत होता. धबधब्याच्या पाण्यामुळे त्याच्याभोवती निळ्या पारदर्शक पाण्याचं विस्तीर्ण पुष्कर म्हणजे सरोवर तयार झालं होतं. सरोवरापासून 300 फूट उंचावर आमचा कक्ष होता. कक्षाची जमीन काळ्या कुळकुळीत कातळाची होती. कक्षाच्या 3 बाजूंचा कठडा सरळ खाली सरोवरात गेलेला होता. एखाद्या स्विमिंग पूलप्रमाणे कक्षाच्या कठड्यावर उभं राहून सरोवरात सूर मारता आला असता. अर्थात हे मनुष्याच्या ताकदीबाहेरचं होतं. माझ्या शेजारी उर्मिला बसली होती. समोर आनंद स्वामी, त्यांच्या शेजारी 14-15 वर्षांचा एक साधक मुलगा, त्याचं नाव नागेंद्रनाथ, आणि नागेंद्रनाथच्या शेजारी स्वामी क्षिप्रानाथ बसले होते. क्षिप्रानाथ स्वामी मुक्तिनाथ महादेवाच्या मंदिरातच राहत असत. आनंद स्वामी आणि क्षिप्रानाथांनी आचार्य शुद्धीसत्वांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वी काही साधना केल्या होत्या. त्यामुळे ते दोघं गुरुबंधूच होते. नागेंद्रनाथ किंवा नाथा हा या दोघांचाही शिष्य होता. नागा साधूंचे प्रमुख आचार्य अहि भैरव नागनाथ हे नाथाचे प्रमुख आचार्य होते. आनंद स्वामी आणि क्षिप्रानाथ हे आई भैरव नागनाथांना आय्या या उपनावानं संबोधत असत. समरकंदमधून उर्मिलाला पोहोचवण्यासाठी मॅजेस्टिकला आलो आणि रूममधून येणाऱ्या प्रखर निळ्या प्रकाशानं माझा मेंदू बधीर होऊन माझी शुद्ध हरपली होती. शुद्ध जाता जाता पारदर्शक सोनेरी सर्प आणि त्याच्या फणीवरचा तेजपुंज निळा मणी मला दिसला होता. त्यानंतर मी सकाळी 9 वाजता शुद्धीवर आलो. या प्रकारामुळे मी आणि उर्मिला पद्मनाभला घेऊन लगेचच चेंबूरला आनंद स्वामींकडे गेलो. पण आनंद स्वामींची माझी भेट झाली नाही. त्यांनी माझ्यासाठी निरोपाचा एक कागद लिहून ठेवला होता. त्यांनी लिहिलं होतं, आत्मवत सिद्धनाथ, तू उर्मिला आणि तिच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आला आहेस, परंतु माझी भेट झालेली नाही. मी हेतुपूर्वकच चेंबूरहून निघून नेपाळला पोखऱ्यास आलो आहे. तू उर्मिला आणि तिच्या मुलाला घेऊन पोखऱ्याला ये. तिच्या मुलाची केस पोखऱ्याच्या मुक्तिनाथ महादेव मंदिरात आणखी काही साधकांबरोबर ऐकणं आवश्यक आहे. या घटनेशी तुझा तसा संबंध येणार आहे असं मी म्हणालो होतो. त्याचप्रमाणे या घटनाक्रमातील गुंत्याशी माझा संबंध नाही. तरीही माझा एक शिष्य नागेंद्रनाथ आणि त्याचे सर्पविद्येतील आचार्य अहि भैरव नागनाथ यांचा संबंध आहे. एक शिष्य आणि एक गुरुबंधू यांना मदत करणं हे परंपरेनुसार माझं कर्तव्य आहे. म्हणून माझ्यावर तुम्हाला मदत करण्याचं उत्तरदायित्व येतं. पद्मनाभला आणणं आवश्यक आहे. अंतरिक्षातील ते नवनाग तुम्हास योग्य विचार देवत. शिवम शांतम अद्वैतम. आत्मवत आनंद स्वामी. आनंद स्वामींची चिठ्ठी वाचल्याबरोबर उर्मिलानं श्रीवर्धनला तिच्या पतीकडे आपण नेपाळला जात असल्याची तार केली. बॉम्बे, दिल्ली, दिल्ली काठमांडू आणि काठमांडूहून मुक्तिनाथ महादेव मंदिरात पोहोचायला आम्हाला 3रा दिवस उजाडला. मंदिरात पोहोचल्या पोहोचल्या आनंद स्वामींनी साधू लोक खातात तशी गव्हाच्या पिठाची जाड भाकरी आणि दही खायला दिलं. मुक्तिनाथ आणि वराई मातेचं दर्शन घेतलं. वराही मातेच्या मंदिरामध्ये प्राचीन काळी पुष्कराज मणी आणि चंद्रसंकांश वनस्पती मिळत असे अशी माहिती स्वामीजींनी दिली. उर्मिला आपलं दुःख सांगायला आतुर झाली होती, पण मी तिला आपणहून काहीही न बोलण्याची सूचना केली. कारण कोणत्या वेळी काय बोलायचं याची सूचना आनंद स्वामीच करत असत. त्यामुळे योग्य वेळ आली की ते आपणहूनच बोलायला सांगतील याची मला खात्री होती. आम्ही बसलो होतो त्या कक्षात येईपर्यंत पद्मनाभ आनंद स्वामींजवळ होता. पद्मनाभचे हातपाय लुळे होते.
त्यामुळे त्याला हातावर किंवा खांद्यावर घेणंच शक्य नव्हतं. म्हणून आनंद स्वामींनी त्याला आपल्या मानेभोवती एखाद्या सापासारखा टाकला होता. मुक्तिनाथाच्या किंवा वराही मातेच्या मंदिर परिसरात फिरतानाही पद्मनाभ आनंद स्वामींच्या गळ्याभोवतीच होता. पद्मनाभही खुशीत आला होता. मधून मधून आनंद स्वामी त्याच्या अंगावरून हात फिरवत म्हणत, वा, किती थंडगार आहेस तू. तुझ्या स्पर्शामुळे माझ्या मानेला चांगला थंडावा येतोय. राहतोस का माझ्याजवळच? सोडून दे आईला. यावर पद्मनाभ स्वामींना म्हणायचा, आता तुम्ही काय ठरवाल तेच. चांगलं मुक्त रानात फिरायचं सोडून तू असं पांगळं होऊन बसायचं काय मी ठरवलं होतं? स्वामीजी फटकारत. मग पद्मनाभच्या पापण्या ओलावत. त्याला काय म्हणायचं असेल ते आम्हाला कळत नसे, पण स्वामीजींना कळत असावं, कारण यावर ते म्हणत, पश्चात्तापाला अर्थ नाही. योग्य वेळी योग्य वर्तणूकच महत्वाची असते. पश्चात्तापानं पावित्र्य येतं असं म्हणतात ते संसारी माणसाच्या समाधानासाठी, पण त्यात सत्यांश काहीच नसतो. मग मी आणि माझ्या 8 सवंगड्यांचं काय होणार? भोग भोगायचंय, दुसरं काय. सुटका कधीच नाही. आई भैरव नागनाथ भेटेपर्यंत निश्चितच नाही. कधी भेटतील ते या नाथाला विचारायचं. नागेंद्रनाथ स्वामीजींबरोबर चालत असायचा. तो अशा वेळी पद्मनाभकडे पाहून प्रसन्न हसायचा. त्याच्या हसण्यात आश्वासन असायचं, पण तो बोलत काहीच नसे. मला ठाऊक होतं स्वामींच्या आज्ञेशिवाय नागेंद्रनाथ काहीच बोलणार नाही. म्हणूनच दगडी कक्षात येऊन बसल्यावर स्वामींच्या आज्ञा होताच मी हकीकत सांगायला सुरुवात केली होती. सतत 1.5 तास मी बोलत होतो. स्वामीजी छताकडे डोळे लावून आणि पत्थरासारखे निश्चल होऊन माझं बोलणं ऐकत होते. माझी हकीकत संपली. नंतर क्षणभर फुलाची पाकळी पडली तरी आवाज होईल इतकी निस्तब्ध शांतता पसरली. नाथा आणि क्षिप्रानाथ मी हकीकत सांगायला सुरुवात केल्यापासून पद्मासनात तटस्थ बसले होते. तेही तसेच बसून राहिले. मग अचानक स्वामीजींनी वातावरणात शब्द सोडले. सिद्धनाथ, तुझी हकीकत अजून अपूर्ण आहे. म्हणजे तुझ्या अनुभवास आलं ते तू अपूर्ण सांगितलंच असं नाही, तर तुझा अनुभवच अपुरा आहे. या घटना मालिकेतील बऱ्याच घटना अजून घडायच्या आहेत. त्या घटना घडल्याशिवाय घटनाक्रमांचा उत्कर्ष बिंदू येणार नाही. कुठल्याही घटनेच्या उत्कर्षासाठी घटनेतील व्यक्तींचा बौद्धिक विस्तार आणि विकास होणं आवश्यक असतं. हा उत्कर्ष घटनेबरोबर जाणाऱ्या आणि घटनेच्या विरोधात जाणाऱ्या अशा दोन्हीकडच्या व्यक्ती करत असतात. केवळ घटनेबरोबर जाणारीच व्यक्ती घटनेचा भाग असते असं नव्हे, तर घटनेच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीही त्या घटनेचा अविच्छिन्न भाग असतात. म्हणून घटनेच्या पूर्तीसाठी घटनेच्या विरोधाचाही उत्कर्ष बिंदू यावा लागतो. घटनेला होणाऱ्या विरोधामुळेच कोणतीही घटना परिपूर्णतेकडे जात असते. म्हणूनच ज्याला घटना परिपूर्णतेकडे न्यायची आहे तो घटनेच्या विरोधकांना शत्रू न मानता ती पूर्णतेकडे नेणारा एक मित्र पक्षच बांधत असतो आणि मित्रांकडे दुर्लक्ष करायचं नसतं. म्हणून विरोधक हा सन्मान्य असतो. सिद्धनाथ, ही घटना परिपूर्णतेकडे जात असताना तुझ्या समोरही विरोधक उभे ठाकणार आहेत. तुझ्यावर असंख्य आरोप होतील. या देशाचा कायदा तुला गुन्हेगार ठरवेल. उर्मिला बरोबर तुझे अनैतिक संबंध आहेत असं सिद्ध झाल्यामुळे समाज तुझी छीथू करेल, पण तू त्यांचा राग, द्वेष वा मत्सर करू नकोस. विरोधक म्हणून त्यांच्याविषयी तुझ्या मनात सन्माननीय भावनाच ठेव. जर तू असं वागला नाहीस तर तुला जी घटना परिपूर्णतेकडे न्यायची आहे ती तुझ्या हातानंच विकृतीकडे नेशील आणि त्याच्या यातना समाजाकडून होणाऱ्या तथाकथित बदनामीपेक्षाही भयंकर असतील. नीती म्हणजे काय रे? महाभारत काळात एका स्त्रीनं 5 पती करण्याची प्रथा म्हणजे नीती होती. आज एका स्त्रीनं 5 पती केले तर तो व्यभिचार ठरतो. प्राचीन काळात अतिथी देवो भव म्हणून अतिथीनं इच्छा प्रकट केल्यास स्वतःची पत्नी भोगण्यासाठी देणं ही नीती होती. आज घरी आलेल्या पाहुण्यानं आपली पत्नी भोगासाठी मागितली तर तो पाहुणा अनीतिमान ठरतो. विचित्र वीर्यापासून आंबा आणि अंबालिकेला संतती होत नव्हती.
म्हणून त्यांची सासू सत्यवती हिनं व्यासांना बोलावून त्यांच्याकडून अंबा आणि अंबालिकेस संतती प्राप्त करून घेतली. अनुलोम पद्धती म्हणून त्या काळी ही प्रथा प्रतिष्ठित होती. आजची सासू सुनेला मूल होत नसेल तर परपुरुषाकडून तिच्या ठाई संतती पैदा करेल काय? वयात आलेल्या मुलीला डेटिंग करता आलं नाही तर पाश्चात्य देशात अशी मुलगी स्वतःला कमी समजते. पण आपल्याकडे हिंदुस्थानात तरुणीनं डेटिंग करणं हा व्यभिचार आहे. म्हणजे नीती ही व्यक्ती, देश आणि कालपरत्वे बदलत असते, बदलत आलेली आहे आणि बदलत राहणार आहे, कारण नीती ही परिवर्तनशील असते. उर्मिला आणि तुझे संबंध अनैतिक आहेत असं समाज म्हणाला तरीही ते योग्य आहेत का अयोग्य हे तुम्ही दोघांनीच ठरवायचं आहे. पद्मनाभ आणि त्याच्या सवंगड्यांच्या सुटकेसाठी त्यांच्याविषयी तुझ्या मनात आत्मीयता निर्माण होणं आवश्यक आहे आणि या आत्मीयतेसाठी तुझ्यात आणि उर्मिलात ऋणानुबंध निर्माण होणं जरुरीचं होतं. तसंच झालं. अजूनपर्यंत घटनेचा ओघ परिपूर्णतेकडे जाणारच आहे, तो तसाच ठेव. पण तो ओघ तसा ठेवण्यासाठी आणि पुढे घडणाऱ्या घटनांमुळे मानसिक धक्के बसू नयेत म्हणून काही गोष्टींची माहिती करून घेणं आवश्यक आहे. मॅजेस्टिकच्या रूममधून तुला झळझळीत निळा प्रकाश दिसला. त्या प्रकाशात पारदर्शक सोनेरी सर्प आणि त्याच्या फणीवरील निळा प्रकाश टाकणारा मणीही दिसला. हा पारदर्शक सोनेरी सर्प तुला का दिसला? म्हणजे माझा प्रश्न असा आहे की सर्पच का दिसला, दुसरा कोणता प्राणी का नाही दिसला? हा प्रश्न स्वामीजींनी विचारताच माझ्याही मनात विचार आला, खरंच सर्प का दिसला असेल? आपल्याला हा प्रश्न कसा नाही सुचला? इतक्यात स्वामी पुढे बोलू लागले. याचा अर्थ या विलक्षण विषयाशी पद्मनाभ आणि त्याच्या 8 सवंगड्यांशी सर्पयोनीचा काहीतरी संबंध आहे. मुळात सर्पयोनी म्हणजे काय हे समजल्याखेरीज किमान पद्मनाभची व्याधी आणि त्याच्याकडे येणारे 8 जण जे कुणाला अजून दिसले नाहीत त्यांच्यातील अन्योन्य संबंधाचा उलगडा तरी होईल. कुठल्याही प्रॉब्लेमकडे सुपरस्टिशियसली बघू नये, बुद्धिगम्यतेनं बघावं. बुद्धी कमी पडली की माणूस सुपरस्टिशियस होतो. म्हणून आता नाथा तुला सर्प या विषयाची माहिती देईल. पुढे ज्या प्रसंगांना तुला तोंड द्यायचंय त्यासाठी हे वैचारिक ट्रेनिंग आहे हे लक्षात घे आणि त्या पद्धतीनं ऐक. आम्ही दोघंही खालच्या सरोवरात थोडा विहार करून येतो. असं म्हणून आनंद स्वामींनी जवळच बसलेल्या क्षिप्रानाथांकडे पाहिलं. दोघंही उठले. कक्षाच्या दगडी कठड्यावर येऊन उभे राहिले. नाथाही उठला. त्यानं दोघांच्या पायांना हात लावून नमस्कार केला. क्षिप्रानाथ आणि आनंद स्वामींनी खालच्या सरोवराकडे एक दृष्टी टाकली आणि मग समोरच्या मोकळ्या आकाशाकडे पाहून दोघांनीही नमस्कार केला आणि दुसऱ्या क्षणी दोघांनीही 300 फुटांवरून खालच्या सरोवरात बेधडक सूर मारला. मी कठड्यावरून डोकावून त्यांना सूर मारत असताना पाहिलं. सरोवराच्या पाण्यात ते दोघं पडत असताना वरून मला 2 काळे ठिपके पाण्यात पडतायत असं दृश्य दिसलं. मी आणि उर्मिला आश्चर्यात दंग झालेले पाहून नाथा मिश्किल हसत होता. बसा, आपण सर्प या विषयाची माहिती पाहूया, नाथा म्हणाला. आम्ही दोघंही बसलो. पद्मनाभच्या चेहऱ्यावर उत्सुकता स्पष्ट दिसत होती. नाथानं बोलायला सुरुवात केली. सर्प, नाग, भुजंग अशी नावं उच्चारली की आपल्यासमोर अनेक शंका उभ्या राहतात. सर्प इच्छाधारी असतो. सर्पाच्या फण्यावर मणी असतो. सर्प ब्राह्मण असतो. अनेक साधू आणि देव सर्पाच्या रूपानं येतात. सर्प धनाचं रक्षण करतो किंवा गुप्त धनाशी सर्प असतो. पूर्वज सर्परूपानं राखणदार म्हणून वावरतात. अशा ऐकलेल्या, वाचलेल्या व अनुभवलेल्या अनेक गोष्टी खऱ्या आहेत का असा प्रश्न उभा राहतो. प्राचीन काळापासून आजच्या क्षणापर्यंत सर्पपूजन हिंदू परंपरेत आहे. महादेव भगवान शंकर यांच्या गळ्यात वासुकी नावाचा सर्प असतो असं आपले ग्रंथ सांगतात. त्याचप्रमाणे भगवान विष्णूही शेषावर पौडलेले आहेत असं चित्र आपण पाहत आलोय. श्री गणपतीच्या कमरेभोवती गाठ मारलेला सर्प असतो. जनमेजयाचं सर्पसत्र आचार्य आस्तिक ऋषींनी सर्पकुलाच्या रक्षणार्थ थांबवलं. नागपंचमी हा सण तर सगळे हिंदू सर्पपूजनाचा दिवस म्हणून भक्तिभावानं साजरा करतात. म्हणजे सर्पाचं महत्त्व हिंदू धर्मानं मानलेलं आहे. पण हिंदूंना सुपरस्टिशियस म्हणण्याची
एक लोकप्रिय प्रथा अलीकडे बळावलेली दिसते. म्हणजे सर्पपूजा फक्त हिंदूच करत आलेत का? भारताप्रमाणेच ब्रह्मदेश, थायलंड, बॅबिलोनियन, सिरिया, इजिप्त, चीन, जपान, कोरिया, मंगोलिया, तिबेट या भागात सर्पपूजा परंपरागत चालत आलेली आहे. ग्रीक आणि रोमन संस्कृतीतही सर्पपूजनाचे असंख्य संदर्भ सापडतात. जगातील सर्वच गुंफांमध्ये सर्प कोरलेले दिसतात. आजच्या विज्ञानाला सर्पाच्या एकूण 5400 जाती माहीत झाल्या आहेत. अर्थातच या सगळ्याच जातीचे सर्प मानवास पाहायला मिळतात असं नाही, आणि सर्पांच्या यापेक्षाही हजारो जाती आहेत. माउंट आबूमध्ये सापुताराला सर्पकुंड आहे. इथे येऊन सर्प या कुंडातल्या पाण्यात गरळ ओकतात. इथे गरळ ओकायला 18,000 जातींचे सर्प येतात असं स्मिथसोनियन ही जगप्रसिद्ध संस्था म्हणते. आता या सर्पयोनीची उत्क्रांती कशी झाली असा प्रश्न सिद्धनाथ तू विचारलास तर आपल्याला कोट्यवधी वर्ष मागे जावं लागेल. 40 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. त्यानंतर अश्मयुग सुरू झालं. अश्मयुगातला पहिला जीव म्हणजे अमिबा. सुरुवातीस पृथ्वी पूर्ण जलमय होती. त्यामुळे पृथ्वीवरचा पहिला जीव अमिबा हाही पाण्यावरच जन्माला आला. पातळ, पारदर्शक आणि पाण्याच्या प्रवाहानुसार आपला आकार सतत बदलणारा एक तुकडा एवढंच त्याचं अस्तित्व. हळूहळू अमिबा उत्क्रांत होत 15 कोटी वर्षांपूर्वी जलचर आणि नंतर भूचर प्राणी जन्माला येऊ लागले. जलचरात मासा हा पाण्यात आणि जमिनीवरही काही काळ जगू शकेल असा होता. पहिला मासा जो अस्तित्वात आला त्याचा अर्धा भाग मऊ आणि अर्धा शेपटीकडील भाग दगड फोडेल इतका कठीण होता. एक वर्षभर न खाता तो जगू शकत होता, पण वर्षभर न खाल्ल्यास त्याचा दगडासारखा कठीण भाग मऊ होऊ लागायचा. या माशाचं नाव मेझोपोटस असं होतं. 10 कोटी वर्षांपूर्वी कोळशाचं म्हणजे सच्छिद्र खडकाचं युग सुरू झालं. या युगात सगळे जलचर आणि भूचर प्राणी आवाढव्य आणि विशाल होते. या काळातल्या मगरीची लांबी 70 फूट होती आणि तिची पाठ सापासारखी मऊ असायची. सरडे, पाली, मगर, सुसर आणि इतर पाण्यात किंवा जमिनीवर सरपटून चालणारे म्हणजेच सरीसृप जमातीचे हे सगळे जीव सर्पयोनीचे पूर्वजच आहेत. आश्चर्य असं की सर्पयोनीच्या या पूर्वजांना मागे आणि पुढे असे 2-2 पाय आहेत, पण सर्पाला असे हातपाय नाहीत. हे विचित्र आहे आणि इथेच सर्पाच्या अस्तित्वाचा वेगळेपणा सुरू होतो. उत्क्रांतीच्या नियमानुसार सरीसृप म्हणून सापाला हातपाय असायला हवे होते, पण ते असण्याऐवजी सर्पाला एक नवीनच पंख नावाचा अवयव मिळाला. आता सर्पाला पंख असतात का? असतात. आपल्याला एखादी गोष्ट दिसली नाही की ती अस्तित्वातच नसते असं म्हणणं अशास्त्रीय होईल. 1976 मध्ये अरबस्थानात विमानातून उडत असताना कॅप्टन अल्बर्ट तोसाफ याला विमानाच्या खिडकीतून बाहेर उडणाऱ्या सर्पांच्या आकृती दिसल्या. विमान घेऊन तो बेसवर आला आणि फोटोग्राफीची साधनं घेऊन पुन्हा तिकडे गेला आणि त्यानं उडणाऱ्या सर्पांचे फोटो काढले. आल्प्स पर्वतामध्ये तर स्तन असलेले आणि उडणारे सर्प होते, पण या सर्पांनाही त्यांच्या पूर्वजांप्रमाणे हातपाय नव्हते. म्हणून सर्पयोनीस फेक म्हणजे फसवी योनी असं शास्त्रज्ञ म्हणतात. अतिउच्च जातीचे सर्प कसे असतात? अग्निसर्प उडणारा, तांबूस सोनेरी आणि तोंडातून आगीचे लोळ फेकणारा असतो. त्याला पक्षी सर्प असंही म्हणतात. याच्या बर्फावर पडणाऱ्या तेजामुळे बर्फ निळसर दिसू लागतो. याच बर्फात निळसर पारदर्शक वासुकी जातीचा सर्प जन्माला येतो. हा शुभ्र पांढरा आणि अतिनील डोळ्यांचाही असतो. याला देवसर्प असंही म्हणतात. सर्पांच्या 5400 जातींपैकी 2700 जाती विषारी असतात. यातल्या 56 सर्पांच्या जाती हिंदुस्थानात आहेत आणि यातल्या 12 जाती फक्त दृष्टीस पडतात. सर्प किंवा नाग यांचे 3 प्रमुख भाग आहेत. पहिला भाग म्हणजे अंतरिक्ष नाग, दुसरा म्हणजे भूनाग आणि तिसरा म्हणजे शरीरस्थ नाग. आपण आतापर्यंत सर्पांच्या जातीविषयी बोललो ते भूनाग या प्रकारात येतात. आता भूनागात
जलसर्प, भूसर्प, वृक्षसर्प आणि बीळसर्प असे प्रकार आहेत. यातल्या जलसर्प आणि वृक्षसर्पांचा शत्रू पक्षी असतो. पाण्यातला सर्प हा पाण्यावर आडवा कधी पोहत नाही, कारण तो आडवा पोहू लागला की वरून त्याला पकडण्यासाठी झेपावणारा पक्षी त्याला दिसत नाही, म्हणून तो पाण्यात डोकं बाहेर काढून उभा पोहतो. त्यामुळे त्याची नजर वर राहते आणि आकाशातून झेपावणारा पक्षी त्याला दिसतो. असा पक्षी दिसला की तो प्रचंड वेगानं पाण्याच्या तळाकडे 25 फूट खोल जातो. त्याच्या मागोमाग पक्षीही पाण्यात 10 फुटांपर्यंत मुसंडी मारतो, पण हा 25 फूट खाली गेल्यामुळे पक्षाला तो सापडत नाही. बहुतेक वेळा डोंगरावरून धबधबा जिथे खाली कोसळतो त्याच्या ओलसर दगडाच्या कपारीत जलसर्पाची मादी अंडी घालते. हिला कोट्टरी सर्पिण असं म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या सर्पाची मादी 200 ते 210 अंडी घालते. अंडी घालताना ती वर्तुळाकार फिरते. फिरता फिरता ती अंडी सोडत जाते. अंडी घालत असताना जिथून अंड बाहेर येतं तिथून भयंकर रक्तस्राव होतो. त्यामुळे पूर्ण अंडी घालून झाल्यावर सर्पिण 10-12 मिनिटं ग्लानीत जाते. ग्लानीतून जाग आल्यावर तिला प्रचंड भूक लागते. मग जशी ती अंडी घालत गेली तशी ती अंडी गिळत जाते. 2-3 अंडी शिल्लक ठेवून ती सगळी अंडी गिळते. मग या राहिलेल्या अंड्यांचं ती रक्षण करते. कुठल्याही जातीच्या सर्पाच्या अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यावर ते 4 दिवसपर्यंत पांढरं शुभ्र असतं. 4 दिवसानंतर त्याच्या वंशाचा जो रंग असेल त्या रंगाचं ते होऊ लागतं. 21-22 दिवसपर्यंत या पिल्लात विष तयार झालेलं नसतं. तोपर्यंत मादी त्याचं पोषण करते. मादी स्वतः उंदीर किंवा बेडूक पकडते आणि तोंडात धरलेल्या भक्ष्याचे बारीक बारीक तुकडे व्हावेत म्हणून ती स्वतःला भिंतीसारख्या कातळावर वारंवार आपटून घेते. तिला 10-15 वेळा तरी आपटून घ्यावं लागतं. त्यानंतर तिच्या तोंडातील भक्ष्याचे पिल्लाला गिळता येतील असे बारीक बारीक तुकडे होतात. 21 दिवसानंतर पिल्लात दात आणि विषही उत्पन्न होतं. नंतर मादी आणि नर पिल्लाला मध्ये घेऊन भक्ष्य पकडायचं ट्रेनिंग देण्यासाठी रानात फिरू लागतात. सर्पाला कुठलाही पदार्थ खाता वा शोषून पिता येत नाही, त्याला फक्त गिळता येतं. सर्पाची मादी आणि नर आपल्या पिल्लाला भक्ष्य कसं पकडायचं याचं शिक्षण देताना प्रथम फणा कसा काढायचा ते शिकवतात. त्यासाठी ते पिल्लाला धक्के मारून फेकतात, आपटतात की ज्यायोगे पिल्लात त्वेष निर्माण होऊन ते फणा काढेल. अशा रीतीनं पिल्लात त्वेष निर्माण होऊन ते फणा काढू लागलं की त्याच्या दूरवरचं दिसण्याची क्षमता निर्माण होते. समोर सर्प आला की तो फणा काढतो, ते आपल्या समोर काय आहे ते उंच होऊन पाहता यावं म्हणून. प्रत्येक वेळी तो हल्ला करण्यासाठी फणा काढतो असं नव्हे. त्याला फणा काढल्याखेरीज हल्ला करता येत नाही किंवा फणा काढल्यावर त्याला जोरदार हल्ला करता येतो. म्हणजे सर्प जेव्हा फणा काढतो तेव्हा हल्ला करणं हा त्याचा प्रथम हेतू नसून पाहणं हा त्याचा प्रथम हेतू असतो. सर्पाला ऐकू येत नाही, त्याला फार लांबवरचं दिसतही नाही, त्याला आपली स्मृती फार काळ टिकवता येत नाही आणि त्याला शोषून पिता येत नाही. म्हणजे सर्प पुंगीच्या आवाजावर डुलत नाही, त्याला दूध पिता येत नाही. त्याला नजर आणि स्मृती कमी असल्यामुळे दूरवरून कोणाचा चेहरा दिसत नाही किंवा जवळून पाहिलेला चेहरा त्याच्या लक्षात राहत नाही, म्हणून सर्प डूखही धरत नसतो. आता नर आणि मादी जेव्हा आपल्या पिल्लाला आपटून आणि फेकून फणा काढायला शिकवतात तेव्हा त्याला जर बराच प्रयत्न करूनही फणा काढता आला नाही तर त्या पिल्लाला ते दोघंही ठार मारतात आणि गिळून टाकतात. भूसर्प. जमिनीवर चालणाऱ्या या सर्पाचा शत्रू माकड असतं. भूसर्प हे मातीच्याच रंगाचे असतात. यातले जे सर्प बिळात राहतात ते इच्छाधारी असतात. इच्छाधारी म्हणजे काय यावर आपण नंतर बोलू. मित्रांनो, आपण सर्पगंध ही कादंबरी ऐकत आहोत आणि या कादंबरीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला उत्सुकता आहे तुमच्या कॉमेंट्सची. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. पुढच्या भागासाठी संसोहम या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत बाय बाय.